हॅलो. हां हां, तर गणेश मी काय म्हणतो, लवकरात लवकर 3 आपलं पायनॅपल ज्यूस पाठव. नाही मॅडम, पायनॅपल चालते ना? बरं, पायनॅपल ज्यूस 3 पाठवून द्या लवकर. मॅडम आलेल्या आहेत. ठीक आहे ठीक आहे. हो, ठेवतो लवकर. 10 मिनिटाच्या आत आला पाहिजे. ओके. काय खूपच उन्हाचा पारा वाढला नाही का? उन्हाचा पावर काय ऊन वाढला तर जसं वाटते उन्हाळा लागला, मे महिना लागला. म्हणून म्हटलं कसं ज्यूस बोलावलं. हो, आता तुम्ही योगा आल्या म्हटलं कसं बोलून घ्या. बरं, बाकी मग काही हिशोब वगैरे पाहायचा असेल तर दाखवून देऊ का मग आजचा समजा कालचा वगैरे? काही असं काही रोजच बघावं लागतं असं काही नाही. पहिले पहिले कसं तुम्हाला अनुभव नसते वगैरे. आता तुमच्या पूर्ण कसं जिनीवर हाताखाली आलेले आहे. काही विषय नाही, काही नाही. पण नाही शिवलालजी, थोडंसं आपले जे रामपूरचे लोक आहेत त्यांनी 26 जानेवारीला माझा सत्कार घेतला होता. ते एक आमचं असं तिथं ठरलं होतं मीटिंगमध्ये की एक मोठी जागा घ्यायची 6,000 स्क्वेअर फूटची आणि एक बांधकाम सामाजिक सभागृह तयार करायचा आणि गरिबांना राहण्याची निवासाची व्यवस्था तिथं होईल या दृष्टीने प्रयत्न होता आमचा. 25 ते 30 लाख रुपये गावकरी जमा करणार होते आणि बांधकाम आम्ही करणार होतो. पण त्या संदर्भामध्ये असं काही त्यांचा फोन वगैरे काही असा रिस्पॉन्स आला नाही आम्हाला. तेच मॅडम बाबा, त्यात पडूच नका ना. बेवकूफ लोक आहे रामपूरचे. लोकांचा दिमाग आहे का? म्हणून तर मी त्या गावातून इथं काऊन आलो सर. कारण की त्या गावातनी आपल्या अशा बुद्धिवान लोकांची किंमत नाही तिथं. हो, त्याला अक्कल आहे का? त्याने नाही बा आज ऐकलं असं उद्या सोडून दिलं असं. त्याला दूरदृष्टी समजते का काय काय नाही तर शक्यच नाही मॅडम. तुम्ही त्यात पडू नका, त्याच्या मागं लागू नका. त्याला काय वाढणार आले रे, डुकरं आले रे, करंट लावला रे, भैमुगी काय चालला रे, हे घेऊन आला रे, याच्यातच त्याचं आयुष्य चाललं. म्हणून तुम्ही तिकडे फसकड्यात पडलो नाही, मी चाललो इकडे आलो मी. म्हणून असं आहे ते. पण कसे 25-30 लाख रुपये हातात काढले असते मी. नाही ते कसं आहे म्हणा तर आहेच लोकांचं, परंतु कसं असते जोपर्यंत आपण जास्त हे करत नाही, सबस्क्राईब करा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते वाढते. नाही तर मग कसं जागेवरच राहते ना, असं आहे ते. म्हणायला लागते का नाही. तर मग तसंच आपण जर वारंवार जर समजा आपण त्यांना म्हटलं की आता आपण त्यांना उजाळा दिला त्या गोष्टीचा, चालणार नाही का? उजाळा द्या तुम्ही, त्याबद्दल विषय नाही. पण असं मला तर नाही वाटत बा कसे काय लोक धरतील म्हणून. नाही मी कसं म्हणते, थोडंसं एक व्यक्ती मला खूप इंटरेस्टेड दिसला होता तिथं मीटिंग मध्ये. काय त्याचं नाव, तंटामुक्त अध्यक्ष आहे म्हणे. कोण आहे? ते देवदास सनसनी बाबा बाबा, ते तर शेपूट धरलं की सोडतच नाही ते. खरोखर मॅडम तुम्ही ओळखली नसते जी. हो, ते माणूस करू शकते का काम? हो, त्याला जर का तुम्ही समजा नेतृत्व गुण दिला की तू कर बा हे सगळं. हो, त्याला फक्त काय करावं लागते, हरभरे झाडावर चढवावं लागते. हो, एवढं महत्त्वाचं आहे. त्याला का तुम्ही चढवलं ना, भयानक हे बा सांगतो ना तुम्हाला, वर्गणी तर करतेच ते जमा. पण हे बा शेवट शेल्यावर नेल्याशिवाय राहत नाही ते. हो, आहे ना ते खंबीर नेतृत्व आहे रामपूरचं. तसं तर ते सरपंच होणार होता. मी सपोर्ट केला त्याला निवडणुकीतनी, पण लोकांनी साथ दिली नाही. आणि ते सरपंच दुसरा आला मग निवडून. मग आता पाहत ना का तुम्ही. म्हणून देवदासजी सनसनीचे नेतृत्व आहे का नाही, याचा तुम्ही खरोखर उपयोग करून घ्या. हो, याच्या माध्यमातून तुम्ही गावातली वर्गणी जमा करा आणि हे सभागृह सामाजिक कार्य जे आहे ते तुम्ही करा, असं माझं म्हणणं आहे बा. तेच म्हटलं, त्यांचा इंटरेस्ट दिसला होता मीटिंग मध्ये किंवा खरोखर एक चांगला उपक्रम आहे ते ते. त्या व्यक्तीला कळली त्याचे महत्व. बाकीच्यांना काही एवढं वाटलं नव्हतं. म्हणून म्हटलं मग त्यांना फोन करावा नाही का. त्यांनाच विचारून घ्या. आता देवदास 7-8 जणांना घेऊन एखाद्या मोठ्या गड्ड्यात पडणार आहेत नाही का? हो, करा ना, फोन करा. पण अजून एक मी म्हणतो, तुम्ही गुंपाबाई घर फिरवायचं नाव ऐकलं का? हा गुंपाबाई घर फिरवे. हो, घरी आपला विषय बायांचा खूप वेळा निघतो त्यांचा. खूप असे म्हणजे काय मुकरदम का काय आहे म्हणजे ना, मजूर वगैरे हँडल करतात हे ते. दुसऱ्या गावची इथून आलेले असं ते सगळ्या गोष्टी सांगतात. खूप मनमिळावू आहे, असं आहे तसं आहे. आणि खूप अशी खंबीर बाई आहे असं ते बाया म्हणतात बा तुमच्या घरच्या आहे ते सगळ्या. बस 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 बस, ते एक बाई आणि देवदास सनसनी, हे दोघं जर समजा तुम्ही हाताखाली घेतले. आता एक तर पैसा आहे त्याच्यापाशी. बाईने मस्त पैसा जमवलेला आहे गुंपाबाई घर फिरवायला. आणि देवदास सनसनी जोड बी जमा आहे घर बांधण्यासाठी. त्यानं बहुतेक जमा करणं सुरू होता त्याचा. तर हे 2 व्यक्ती तर 100% तुम्हाला साथ देतील असं मला वाटते बा. त्याच्या माध्यमातून तुम्ही अजून 8 लोक जमा करा. तुमचं 10च आहे वाटते ना. हो, 10 लोक तुम्ही तयार करू शकता. हो, या दोघायला तुम्ही सपोर्ट द्या. हो, त्याला फोन लावा आणि इथं एखादं अशी मिटिंग घ्या तुमची दोघा तिघायची आणि त्याला पूर्ण सविस्तर सांगा आणि त्यानंतर प्रोग्राम सुरू करा. अच्छा, असं असं हो का. पण तशी तुमच्या गावात समजा पैशावाले लोक कोण कोण आहे समजा, अंदाजे समजा? मोठमोठे मासे जायत येते वाटते बा आता. तर मग आता म्हणा सगळ्यात श्रीमंत आमचे तर मोठे पाटील आहे. हो, दानशूर व्यक्तिमत्व आहे ते. आणि खरोखर मनोज पाटील, हो, हे त्याची मुलगा आहे. ते एक सर्वात श्रीमंत आहे. त्यानंतर सरपंच त्याच्या खालोखाल समजा. आणि लक्ष्मण किरकिरीने बरंच आता प्रोग्रेस केलेला आहे. हो, धाब्याच्या भरोश्यावर लाखो रुपये कमवून राहिला ती एक चांगला माणूस आहे. त्यानंतर एक आमच्या इथं सीताराम पवार, हो, कापसात धंदा वगैरे केला का नाही. हो, त्याचं बी कसं आहे दिसत नाही, पण लगावर पैसा भरपूर दिसते मला. हो, मेवण्यान दिला म्हणते म्हणा, पण त्याचं काही आपल्याला समजलं नाही. त्याच्यानंतर मुंशीराम धुटके, हे बी कुरू मस्त पैसे कमावते. मारुतराव धुटके आहे पैसा कमावणारा. पिकं चांगले काढते. ती एक चांगला सदन कास्तकार आहे. एक ते तुमचा समजा शांताराम घनगणे, हो, ती मुलगी त्याची डॉक्टर वगैरे आहे, ती पण खूप आहे. पण ते आता तुमच्या देईल का नाही ते तर मला नाही वाटत धोरण म्हणून. तर अजून आपला देवदास सनसनी जोड समजा माल आहे, लय तर नाही म्हणा, पण त्यांना जमा करणं सुरू केलेलं आहे. आणि गुंपाबाई घर फिरवे. हो, अजून आपले गुरुजी आहेत समजा, ते सासरे आपले तुम्हाला माहिती आहे, मोठे पाटलाचे समजा युवाई. हो, असे समजा 9 लोक आणि तुम्ही एक 10 झालं. मस्त श्रीमंत माणसं आहेत हे बाकी आमच्या गावची. अच्छा अच्छा, ठीक आहे मग. तर मग मी आता देवदासजी संस्थेला फोन करते. म्हणजे कसं आहे, त्यांना जर आपण बोलवलं तर आता कसं आहे, सकाळचा वेळा बहुतेक आणि जर घरी असतील तर मग बोलणं होऊन जाते आणि त्यांना बोलवून घेते मग आजच. बिलकुल बिलकुल, लावा त्याला फोन लावा आणि बिलकुल असं चढून द्या तुम्ही पहिल्या. हो, म्हणजे कसं आहे त्याला असं चढवलं, हो, मग हवेत गेले ते की बस झालं, कामच झालं आपलं. हो, नाही तर मग कसं आहे, तुम्ही जर कसं जर आवड बी आहे बरं ते बोलण्यात आहे. तर पद्धतशीर बोला, शांततेनं कव्हर करून टाका. बरं बघते ना मी. हो हो, ठीक आहे ठीक आहे, बघते बघते. कोणाचा नंबर आहे म्हणा हे नाही का. हो ना, काय समजा नाही मार्ग नाही. हॅलो, हा हा, बोला, कोण बोलून राहिला? हॅलो, हा कोण बोलत आहे आपण? कोणाचा नंबर कोणाचा आहे म्हटला?
आता कोणाचा? अरे मग तुम्ही लावला कोणाला फोन नंबर? हा लावला, ज्याला लावला असेल त्याला लागला. आता तुम्ही कोणाला लावला? खरंच आवटसाठी नाही का? बरोबर आहे, तुम्ही म्हणलं तेच बरोबर. हो देवदासजी सनसनेचा नंबर आहे का म्हटलं? त्यांना लावला होता मी फोन. ते तुम्हीच बोलता का देवदासजी सनसने? हो, देवदास सनसने, तंटामुक्ती अध्यक्ष रामपूर. काय म्हणत होते? कोण बोलता तुम्ही? मी खादोळे मॅडम बोलते म्हणलं, बॉबी खादोळे. हा ओळखता ना मला? ओळखता का नाही? तुम्हाला तर पुरा महाराष्ट्र ओळखते. हॅलो हॅलो, हा बोला ना, काय होतं ते सांगा ना, काय विषय होता तो? काही नाही, तर ते आपलं 26 जानेवारीला माझा जो सत्कार घेतला का नाही आपण, हो त्या दिवशी आपली एक मीटिंग झाली होती की बा आपल्याला एक मोठं चॅरिटेबल ट्रस्ट तयार करायचा आहे. आपले कार्यकारी मंडळ करून एक आपल्याला जागा घ्यायची आहे, त्याच्यावर एक मस्त भवन बांधायचं आहे. अशा पद्धतीची आपली चर्चा झाली होती. तर त्या संदर्भामध्ये काय झालं काय नाही, काय पैशाबद्दलचं लोकांचं काय मत आहे. अरे बाबा, हो हो हो, तुम्ही आले होते 26 जानेवारीला. हो, ते झालती ना आपले मोठे पाटलाची, तिथंच मीटिंग झाली होती. तुम्ही म्हणे बा 2-2, 3-3 लाख जर जमा केले समजा 10-12 लोकांना, तर 25-30 लाख रुपये जमा करून प्लॉट घेऊन त्याच्यावर मग आपल्याला कसं लोकायले बा गरीबायले राहायची व्यवस्था होईल असं भवन बांधायचं. हो, ते आलं ना लक्षात माया. पण ते त्या दिवशी बोललो आणि मग ते भुललं काहीच नाही त्याचं, अजून काहीच काही नाही. आता हे लग्न गिग्न होतं, 2-3 दिवस त्याच्यात गेले. हो, आमच्या गावातलेच लोक समजा, तर त्याच्यानं काही असा विषय काही असा जास्त रंगला नाही ते. हो, तर अजून तर काही नाही बा त्याचं. अच्छा, म्हणजे काही इंटरेस्ट नाही समजा लोकांना, नाही का? बरं ठीक आहे, मग कसं कॅन्सलच करावं लागेल नाही का? काही असा विषय जर वाढत नसेल तर मग ते कसं त्यामध्ये आपल्या डोकं घालायला नको नाही का, विनाकारण वेळ गमावणं. तर मग समजा तो कसा विषय बंद करावा का असं वाटतं तुम्हाला? बंद तर नाही करणार पुरवतल्या का, हाय फायदेशीर, पण हे लोक धुरले पाहिजे ना. आपल्या गावातले लोक एवढे सोपे नाही ना. हो ना, पण ते मला तर मनापासून वाटते, एक तर आपलं तिथं काही ना काही समजा जर इमारत बनली ना, तर खरोखर गरीबाले म्हणा आपल्या पोरायले भविष्यात लय त्याचा फायदा होते. पण हे लोकांना समजत नाही ना मॅडम, असं आहे ना ते. आपलं माया तर मनापासून आहे, पण आता बाकी जायचं काय म्हणणं आहे काय नाही, मला तर काही असं म्हणजे जास्त असं त्याचा इंटरेस्ट दिसून नाही राहिला बा त्याचा. हे तर बरोबर आहे तुमचं, परंतु जोपर्यंत कोणतीही समजा एखादी योजना राबवायची असेल तर नेतृत्व खंबीर पाहिजे. आणि खरोखर तुमच्यासारखं नेतृत्व तुमच्या गावात तर कोणाचं नाही असं मला समजलं बाई. ते तुमच्या गावाचे लोक आहेत ना, शिवलालजी टोयगोटे हे ते, की त्याचं असं म्हणणं आहे की खरोखर जर त्या गावातला जर समजा माणूस असेल कणखर मनाचा आहे, बिलकुल व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर खरोखर देवदासजी सनसने हो हेच हे मार्गी लावू शकते. तर आणि दुसरं एक नाव सांगितलं सुचवले त्यांनी, गुंपाबाई घर फिरवे महिलामध्ये. हे दोघं जर समजा याच्यामध्ये त्यांनी जर डोकं घातलं ना म्हणे, तर हे कोणतेही काम सक्सेस करून दाखवू शकते म्हणे. एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे म्हणे, चिकाटी आहे म्हणे, जिद्द आहे म्हणे. बाबा बरं, जे आपल्याला वाटते शिवलाल खरा माणूस आहे, पण नाही, पण ते जे खरं आहे ते तर निघतेच काही तोंडातून कोणाच्या नाही का. नाही, ते गोष्ट खरी आहे म्हणा, पण कसं असते नेतृत्व असून चालत नाही ना, सगळ्याची साथ पाहिजे का नाही मॅडम. पहा, पैसा आदला जमा करणं म्हणजे त्यामुळे कसं जरासं कठीणच वाटून राहिलं बा. तुम्ही म्हणता ते तुम्हाला वाटते तसं, पण तुमच्यामध्ये खूप गुण आहे. नेतृत्व गुण चांगला आहे तुमच्याजवळ आणि तुम्ही हे काम करू शकता असा मला विश्वास आहे. गुंपाबाई घरपुरे यांना तुम्ही भेटा आणि दोघेही जण उद्या माझ्या घरी या आणि आपण तिथं बोलू, चर्चा करू त्याच्यावर, कारण की हे खूप चांगला असा प्लॉट आपल्याला मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे आमचं असं आहे की तुम्ही जर दोघांनी जर हे कार्य करून आणलं तर तुमचं नाव आपण त्या भवनाला देऊ. देवदासजी सनसने तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या कोणाचंही समजा तुम्ही म्हणसान तसं, आणि गुंपाबाई घर फिरवे म्हणजे तुम्ही हे कार्य घडून आणलं. म्हणून म्हणलं आपल्या 10 लोक तयार करायचे आहे. त्या हिशोबानं तुम्ही कसं आहे, आज आमच्या घरी या. आज आता रिकाम असेल तर या दुपारी वगैरे, बोलू आपण त्या विषयावर. आम्ही घ्याव का शिंगावर लेगाचं नाही का. हो, जमलं तर जमलंच लेगाचं. बरं, पाहतो मी काय करतो आता. गुंपाबाई घर फिरवे आहे तिथं. हो, इथं तीळ निंदाले आहे का काय, मूग निंदाले आहे का काय सांगा. दिसल्या होत्या आंब्यात झाडाखाली न्यारी करून राहिल्या बाया, तर मी त्याला भेटतो. ते जर समजा आल्या, काहून की गाडी घरचीच आहे त्याच्या. हो, तर पाहू मग काय होते काय नाही. तर पण सक्सेस वाटत नाही बा मला, असं तुम्ही अंदाज सांगतो. ते नंतर बोलू आपण. नाही झालं सक्सेस असं काय आपल्याला काय जबरदस्ती आहे का, सोडून देऊ आपण. मग फक्त एक वेळ चर्चा करायला या तुम्ही, त्यानंतर ठरवू आपण काय. बरं ठीक आहे ना, मी भेटतो, आत्ताच भेटतो जाऊन त्याले. मग ती जर आल्या तर मग आजच येऊन जातो. हो ठीक आहे, पाहू मग त्याच्यावर काय, आजच एक गाव 2 तुकडे करून टाकू मग. ठीक आहे, चला झाल्या वाटते न्यायरा नाही गुंबा मावशी. काय ती निंदाला आल्या वाटते सरपंचाचा नाही का. असं काय पुरते निंदाल ते का, बस झालं काही नाही येत. आता काय सांगू बाबा, हाती येईपर्यंत काय खरं आहे. आता ती पेरा का तिकडे, मग पेरा का तिकडे, मग पेरा. शेवटी पैशाला पांचीनच आहेत ना. पण आता काय म्हणत बाबा, इकडे कसा काय आला म्हणलं. हो, कामधंदे सोडून काही नाही, बस आता हरभरा गिरभरा सोंगाले येते आता 2-4-8 दिवसांनी. हो, मी कसं सांगून ठेवा तुम्हाला. आणि एक जरा असं महत्वाची गोष्ट होती. हो, आज तुम्हाला रिकाम पण आहे का समजा, बाया घ्या कामी लावून दिल्यावर समजा. 1 घंट्याचं जरासं काम होतं आपल्याला, एका जणाची जायचं आहे. हो, जरासं जर तुमची गाडी गिडी घेऊन आपण जर गेलो असतो तर जरा महत्वाचा विषय आहे. हो, जरासं गेलो असतो बरं असतं. झालं की बाबा. काय आहे ना, काय आहे का विषय काय? आता काय सांगा विषयाचा. आता विषय कसा आहे की बा, ते जे आपल्या खादोडे मॅडम आहे की नाही, तर त्याचा फोन आला होता. त्याने ते 26 जानेवारी मीटिंग घेतली होती आणि आपल्याला म्हणे बा असं तसं हे ते आपल्याला तुम्हाला मी सांगितलं ते विषय वावरातनी. तर ते कसं झालं, तर त्याचं म्हणणं आहे की बा तुम्ही दोघं जण या. हो, गावातून तुम्ही दोघं असे म्हणजे प्रभावशाली नेतृत्व आहे, गुंपाबाई घर फिरवे आणि मी, असं त्याचं म्हणणं आलं. तुम्ही फक्त दोघं या
आपण बसू, त्यानंतर मग चर्चा करू त्या विषयावर. नंतर काय करायचं ते करू असं ते म्हणे बा. हो, असं त्याच्या मनाला वाटलं की आपल्याला मला फोन करा, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. आता माय कोण सांगितलं असेल बाबा त्या बाईला माय नाव कसं माहित पडलं इतक्यापर्यंत? असं नसते ना, लोक समोर तोंडावर नसते कोणी नाव घेत, पण माघारी नाव निघतेच तुमचं. हो, असं आहे ते, तुमचं कार्यच तसं आहे ना गौरवशाली. आता समजा दोघी तिघी बाया तिथं गेलेल्या आहेत ना. आता समजा हे बी आहे ना, आपलं काशीनाथची घरची बाई बी आहे ना, झिंगवाजीची सून. तर तिनं सांगितलं असं बा गुंपा मावशी असं आहे तसं आहे. आता तुमच्या तिथं गेल्यावर गोष्टी निघतच असतील काही ना काही. काढलं असेल बाबा, काय सांगा सुद्धा काढलं खराब काढला त्याच माहित. चांगलंच काढलं सर. हो, तर मी काय म्हणतो, मग चालता का, कसं करता, मग बोलू आपण त्या विषयावर. मग काही नाही बाबू, दिवस काही जाऊन अर्थ नाही ना. लोक पैसे देत नाही ना, तू म्हणता त्याचे पैसे जमा करायला लागते असं कसं सांगाय मला त्या दिवशी तू. पण नाही, मला त्याच दिवशी वाटलं हे काही खरं नाही आहे, हे काही मला तर नाही वाटत बा. तू म्हणतो बा आहे ना गुंपा मावशी बा, आपण जर केलं ना तर सक्सेस होऊ शकते. हो, बाईला आत्मविश्वास आहे की बा खरोखर तुम्हीच दोघं करू शकता. म्हणून म्हणलं आपण कसं जाऊ, आपल्याला पटलं तर आपण विचारल्यानंतर मग आपण ठरवू काय करायचं. तर पण हाय फायदेशीर असते, काऊन की एक्के आता तिथे जर भवन झालं ना, मला म्हणे ना तुमच्या इच्छेचं नाव आणि माझ्या इच्छेचं नाव त्याच्यावर आपण स्मृती पित्यार्थ असं लिहू म्हणे. आपलं नाव होईन, गाव होईन ना. मोठी जर समजा संस्था वाढत गेली, देणग्या वाढत गेल्या, तर आपली मोठं एक असा प्रोग्राम तयार होईल ना. म्हणून म्हणतो आपल्याला वाटते दूरदृष्टी ठेवाच लागते. हे आता काय राज्य वावरात मरा मरा मरा, काहीतरी एखादा नवीन फंडा बी करा लागल ना. झाला सक्सेस तर झाला सक्सेस, आपल्या लेकरा बाळाचे तर कामी येईन काही ना काही. म्हणून म्हणतो काय एकट्याचे थोडी चालले पैसे, आपण सगळ्या समाजासाठी करून राहिलो. म्हणून म्हणलं एवढं आपण पाऊस करत काय होते प्रयत्न करून जाऊ, आपण चर्चा करू, पटलं तर ठीक, नाही तर वापस. म्हणतो बा तू, पण मला तर काही समजत नाही. पण हे बा तू बरोबर बोलतो हिशोबानं. तर ठीक आहे. मग आता ते काय म्हणते, मग समजा जागा घ्यायसाठी पैसे आपल्याला द्यायचे आणि मग बांधकाम ते करणार आहे. काय तर आपल्याला 10 जण जुटवायचे आहेत. 10 जण मिळून आपल्याला प्लॉट घेऊन देणं आहे, ते बी त्याच्यात राहील. 9 समजा आपल्या गावात ते 10 ते, आणि बांधकामाचा खर्च ते करणार आहे. झालं, नाव आपलं होऊन राहिलं ना. मग आपला हिस्सा आहेच ना त्याच्यात. नाही खरेदी करू तर प्लॉट मध्ये आपलं नाव राहीच ना. मग असं थोडी आहे काही. चला तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो बस चला तुम्ही. बाबा नाही तर मग कशी हाय जमा करेल ती राजी माय हाय माझ्यापाशी तसे 2-3 लाख रुपये. पण आता किती द्या लागते काय द्या लागते पाहू मग तिथं. सगळ्याच्या सहमतीने पाहू मग. जाऊ मग आता येतो मी 1-1.5 घंट्याने येतो घरी. तू बी जा घरी, मग येतो मी, जाऊ गाडीने मग. तुम्ही काही सांगा, जेवण करून या का काही करा, पण आम्ही आता स्वयंपाकाला लागलो. मॅडम नावाला सांगितलं आणि आम्ही म्हटलं तुम्हाला जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही. मंजुळाताई लागल्या कामाला, मी बी आता तिकडे जाणार आहे. समजलं ना? चहा वगैरे काही नाही, तुम्ही आता पहिले जेवणच करून जा. नाही ना बाई लंका, आम्ही नायरी केली मग असं लवकर झालं. आम्ही तर काहीच नाही बा, जेवायची आवश्यकता नाही, फक्त चहा कर बस. नाही ते ऐकणारच नाही, कारण की त्यांना मी सांगितलं का नाही तुम्ही येणार आहे, तर इतक्या खुश झाल्या ना त्या, खरं सांगतो तिघी पण. की म्हणे आज गुंपा मावशी येऊन राहिल्या, असं आम्हाला एक आनंद होता. म्हणजे खूपच त्यांना जेवण केल्याशिवाय पाठवतच नाही मी. गुलाबजामुन काय आहे ते सगळं तयारीला लागलं ते. जाऊ द्या, करू द्या त्यांना, द्यायच्या मनाची समाधान या. तुम्हाला काय आता काम असेल तर काही बसा ना आता थोडा 2 वाजेपर्यंत. काय करा आता, तुम्ही म्हणतास आता ठीक आहे, मग थांबतो मग मी. करा मग स्वयंपाकाचं. कर बाई लंका, करा म्हणून करा. खरोखर मावशी तुमचं नाव ह्या आता सांगतो ना, कधी पण तुमचं नाव त्याच्या तोंडात असते. खरोखर चांगलं शिक्षण दिलं तुम्ही, कडक शिक्षण दिलं, म्हणून आज इथं टिकून राहिल्या. नाही तर माझ्या हाताखाली इथं 15 दिवसांनी माझ्याकडे बाया बदलतात. कारण की इथं माझ्या हाताखाली टिकतच नाहीत त्या. पण ह्या अतिशय कडक याच्यातून आलेल्या आहेत, ताऊन सुलाकून, म्हणून ह्या इथं टिकल्या. आणि त्याचं शिक्षण तुम्ही दिलेलं आहे. हो ना, खूपच ह्या कुच्चर होत्या, कामच नाही करत हे. पण मी कसं सर्व केलं यांना. आता चांगलं काम करतात नाही तर काहीच सांगायचं काम नाही. हो, एकदम बिलकुल घरच्यासारखं काम करतात आणि अतिशय नीटनेटकेपणा आहे, ते सगळं व्यवस्थित काम चालू आहे त्यांचं आता. तिघही जण आता मस्त व्यवस्थित आहे, आणि या तिघी बाया व्यवस्थित आहे, याचं काम सुरळीत सुरू आहे आता. जाऊ द्या मग, कुठे ना कुठेतरी नाव निघते आपलं नाही का. बरं, तर म्हणलं आम्हाला बोलावलं होतं म्हणजे तुम्ही. हो, काय होता विषय काय नाही म्हणत काही माहिती बाबा. बघा आता देवदाजी सनसन यांना सर्व कल्पना आहे गोष्टीची. हो, त्यांना माहिती आहे की बाबा आपण काय करत आहोत. एक आपल्या जागा घेऊन तिथं आपल्या इमारत उभारून गरिबांसाठी निवासाची रात्रीची व्यवस्था होईल अशा पद्धतीने आपल्याला एक सभागृह बांधायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे. प्लॉटसाठी आपल्याला 25 लाख रुपये लागतात. आणि बाकीचे जे बांधकामाचा खर्च आहे ते आम्ही करणार आहोत. कारण की आम्हाला असं म्हणणं आहे की बा समाजासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे. तर त्याच्याकरता तुमच्या गावकऱ्याची जर वर्गणी समजा आपण जमा केली, 10 लोकांचे कार्यकारी मंडळ तयार करून, म्हणजे साधारणतः 10 लोकांचे 2.5 लाख रुपये आपल्याला जमा करायचे आहे. तर 9 लोक तुमच्या गावचे आणि मी एक 10वी आणि बांधकाम करणारा माझा मुलगा. तर अशा हिशोबाने आपल्याला हा प्रकल्प तयार करायचा आहे, असं एक इमारत तयार करायची आहे. तर म्हणून म्हटलं तुम्ही कशा एक धुरंधर व्यक्तिमत्व आहे, आणि खरोखर तुमचं कार्य पाहून मी तुम्हाला फोन केला की बा अशा पद्धतीने नेतृत्व जर तुम्ही केलं तर तुम्ही हे शेल्यावर नेऊ शकता, असं काही जणांचं म्हणणं आहे. तर आपल्याला समजा 10 लोक पाहिजे नाही का. म्हणजे समजा आता आपण तिघत आहोत समजा, माय तर पक्कच आहे 100%. गुंपा मावशीचं बी रस्त्यानं किंवा 2.5 लाख रुपयापर्यंत तयारी आहे, द्यायची काही विषय नाही. तर आता तिघं तर झाले, आता राहिले 7 जण. तर 7 जण मला रामपूरमध्ये शोधणं म्हणजे थोडंसं म्हणजे कसं जिकरीचं काम वाटून राहिलं. तर मी प्रयत्न करतो, विचारपूस हे ते करून सांगतो तुम्हाला.
नाही आता तुम्ही कसं आहे असं म्हणजे करेंगे असं नका करू, कारण की तुम्हाला फास्ट मध्ये प्रोसेस करावं लागेल. आता लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत तुम्ही पैसा गोळा करा आणि लवकरात लवकर 2-3 दिवसात आपण प्लॉट घेऊ आणि लवकर बांधकाम सुरू करून देऊ. कारण की बांधकामाचे कसे रेट खूप वाढत आहेत बरं. आणि आपल्याला लवकर या वर्षीच आपल्याला 1 एप्रिलला आपल्याला त्याचं उद्घाटन करायचं आहे. 1 एप्रिल पर्यंत आपली सगळी बिल्डिंग तयार झाली पाहिजे आणि एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आपलं नाव लौकिक झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यात भलाई त्याचं नाव आम्ही तुमच्या इच्छे देऊ. गुंपाबाई घरफिरे यांच्या बाबाचं नाव आणि तुमच्या बाबाचं नाव यांच्या स्मृती प्रित्यर्थ. आणि कसं पुढचं मग मी तुम्हाला सांगणारच आहे. तुमची गोष्ट अलग आहे मॅडम. हो पण कसं आहे, आमच्या कास्तकार लोकांना पैसे जमा आहे ते करणं सांगणं समजावूनच तर सांगण्यात जाते. तर कोणाच्या तुरी इकायच्या आहे, कोणाचे अजून बाकीचे कापूस सोयाबीन काही राहिले सोयले एक वाक करून मग कसं ऍडजस्टमेंट होईल ते. पहिले तर त्याला आम्हाला म्हणजे तयार करायलाच लय टाइम लागणार आहे. बरोबर आहे, पण तुम्ही जर खरोखर मी सांगते ना मनावर जर तुम्ही घेतलं ना तर तुम्ही एका दिवसात पैसे गोळा करू शकता. कारण की एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे हे मला माहिती आहे ना, कळून चुकलं मला. तर तुम्ही दोघं जण खरोखर प्रयत्न करा आणि या लोकांना याचं महत्व पटवून तुम्ही 2 दिवसामध्ये पैसा गोळा करा. आणि लवकरात लवकर आपण प्लॉटची खरेदी करून, कारण की तुमच्या नावे आपण 10 जण त्याचे असणार आहोत. त्यामुळे असं काही अडचणीचं कामच नाही. आता माझी बायको जर असती इथं तर तिला समजलं असतं काय आहे बा देवदास सनसने. हो कवडीची किंमत नाही म्हणते मला. पहा म्हणलं तुम्हाला तरी समजलं, पण लोकांना कसं आहे समजत नाही ना देवदास सनसने काय चीज आहे बा. पण हे पहा तुम्ही म्हणता ना, हो बिलकुल 100% चॅलेंजच काम घेतो आता आम्ही. हो गुंपाबाई घर फिरवे आहेतच आमच्यासोबत, मावशी आमच्या. हो त्या आणि मी हो दोघं मिळून तुम्हाला समजतो ना. आजचा किती वार आहे समजा, आजचा आहे मंगळवार. गुरुवारी तुम्हाला पेमेंट आलं म्हणून समजा. आणि तुम्ही लवकर प्लॉटवाल्याची भेट घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही कामी लागा. याला म्हणतात कल करो सो आज करो सो अभी. याला म्हणतात ठाम निर्णय. असा जर तुम्ही निर्णय घेतला ना धडाडीचा तर आपल्या देशाचा आपलं काहीतरी भवितव्य खरं आहे. नाही तर बस करेंगे हे करेंगे यायचं काही खरं नाही. म्हणून म्हणतो आता तुम्ही निर्धार घेतलेला आहे, तुम्ही लवकर ठाम आता पद्धतशीरपणे कार्याला लागा आणि लवकरात लवकर वर्गणी गोळा करून 10 कॅन्डिडेट आपल्याला जमा करायचे, त्या हिशोबाने कार्याला लागा. बस 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 तुम्ही काहीच काळजी करू नका. पण म्हटलं पैशाचं म्हणजे काही अडचण येणार नाही ना, म्हणजे आमचे नाव राहतील ना त्या याच्यात म्हणजे त्या खरेदीवर. आपले सर्व मिळून ते राहील, कोणती काही अडचण येणार नाही. आणि जर तुम्हाला नाही पटलं तर तुमचे सर्वांचे पैसे मी देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. नाही पटलं चाललेला काही विषय नाही. ठीक आहे, समजलं ना आता? बिलकुल समजला आता, काही विषय नाही. आपल्याला घ्यायचं म्हणजे घ्यायचं आणि लवकर कामाला लागायचं. बांधकाम लवकर करा पण तुम्ही म्हणजे कसं लवकरात लवकर काम झालं पाहिजे. चला मग आता निघाव का मग आम्ही? नाही नाही, आज तर तुम्हाला जेवण करून जायचं आहे. बसा मस्त आराम करा. काही अशी अडचण नाही. आता मी फ्रूट वगैरे पाठवते. ठीक आहे, बसा मावशी. बघा तुम्ही जा, तुम्ही स्वयंपाक किचन मध्ये थोडंसं या फेरफटका मारून घराला. पाबर आता मला किती महत्व देऊन राहील. बरं 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 ठीक आहे बाबा. हो ठीक आहे, चला म्हणलं देदाजी पहा तुम्ही तुमच्या रस भेटा दिवशी काय काशीनाथ आहे इथं. भेटा भेटा जा, मी भेटू बायला. मला बहुतेक आता काम होण्यातच आहे नाही का. आज जरा गुलाबजामुन खाऊन जा, नंतर मग पाहू काय होतं. अरे बाबा हे काय लागलं, हे काय आहे अजून? आता ज्यूस घेतला ना, आता अजून काय होईल? अरे देखो ना देवदास हो, आगे आगे देखो होता है क्या. सलाद आहे, सलाद फ्रूट सलाद आहे म्हणलं. सगळ्या प्रकारच्या फ्रूटचं सलाद केलेलं तुम्हाला दिलं म्हटलं. विशेष पाहुण्यासाठीच करतात म्हणलं हे. तेच म्हणलं तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. स्वयंपाकाला थोडासा वेळ लागू शकते हो, म्हणून म्हणे बा घेऊन जा. हो तेवढंच बरं. घ्या आता, घ्या रट्टन का. आता अजून जेवणही करावं लागते म्हणते. काय पाहुणचार करतो का काय आहेत. पण काय म्हणाले का काश्या. हो तकदीर काढवाले का तुम्ही. हो कसंही असो आता गावात तुमचे लगा कुत्र हाल नाही पाहत ना. हो आता इथं तर लगा लयच माहोल आहे तुमचा खा प्या. आता मग असंच आहे का रोजचं? काय सांगा आता आमचं आम्हाला माहित. मग काय हो ना हो ना, ते तर बापा इथं आहे बा, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. हो खाणं पिणं हे ते बिलकुल समजा रेलचेल आहे, कोणत्याच गोष्टीचे पैसा कमी नाही इथं. असं इथं आम्ही तर म्हणतो ना खतरनाक काम झालं आमचं. नाही चांबडीतच फरक पडते ना, अशी चमक अशी येते ना कातडीवर. पाना तर चमकून राहिले ना तुम्ही असे. गालं गेलं वरे आले जरा. पद्धतशीरपणा वाटून राहिला ना पहिल्यापेक्षा. अरे या तुम्ही काही मजा का घेता बा. जाऊ द्या ना, कसं आहे काय तर चल द्या ना, आमचं बरं आहे तर. म्हणा ते तर आहेच म्हणा, पण काय म्हणलं कसं काय आता इथं पैसे इन्व्हेस्ट करावं का म्हणलं. असं असं आहे म्हणते प्रकल्प, तुम्ही तर ऐकलं नाही बाबा. काय वाटते याच्यात हात टाकाव का नाही आता? काय सांगा येईल पुरे फिटणार आहात तुम्ही. आता काय माहित नाही का आपल्याला काय काय नाही तर. नाही ते कसं असते देवदास भाऊ. हो तुमच्या मनाला पटत असेल तसं करा तुम्ही. आपण काय द्यायचे सजेशन द्या तुम्हाला. पण हे बा 1 नंबर काम आहे बाकी. हो खाजोडे साहेबासारखं मॅडमचं काम नाही. हो सामाजिक कार्य करण्यात त्याचा एकदम मोठा पुढाकार असते काही बी. तेच म्हणलं, ते म्हणते की बा असं असं पुढे आपल्याला बेनिफिट आहे ना त्या गोष्टीचा. हो पण हे आता आपल्या गावाला लक्षात नाही येऊन राहिलं. पाहतो ना आता काय म्हणते काय नाही. सगळ्याला विचारपूस करून आता जेवण झाल्यावर विचार करतो. घरी गेल्यावर त्याला भेटतो. पाहतो मग काय करायचं होतं. अडीच जमा कर नाही समजा. पहा ना मग लक्ष्मणराव हे ते सगळ्याला भेटा आणि करून टाका बरोबर. त्याच विचारतच आम्ही. गुंपा मावशी आहे ना आता सोबत, त्याच्यानं काही रोल नाही म्हणा. शक्यतोवर पैसे जमा करतोच आम्ही. पण फक्त कसं काही म्हणजे फ्रॉड नाही झालं पाहिजे, काही ना काही नसते आपत नाही आली पाहिजे एखादी. नाही आपत नाहीत आता. पहिले होता ते माणूस खाजोडे साहेब बी, पण आता जेलात गेले का तेव्हापासून असे म्हणजे लय मुरले. मी गेलतो ना त्या दिवशी, आता मॅडम गेलते भेटाले. लय राजा माणसात कसं लय बदल झालं, परिवर्तन झालं त्याच्यात. हो की बा आपण आता लोक केलेल्या गोष्टीचा द्यायला पश्चाताप आहे, म्हणून ते असे कार्य करून राहिले चांगले समजा आता हे मॅडमच्या हातातून. मग तेच तर वाटते. एक तर आम्हीच तर द्यायला पकडून दिलं, पण खरोखर बाईनं राग मानला नाही या गोष्टीचा. सगळं विसरून हे करून आपल्याला त्यानं समजा लय मोठेपणा दिला आज.
मग तेच म्हणून राहिलो ना आता आम्ही बी समजा कोणत्या रंगाचे आम्ही कुठेतरी टिकतो गाजलो का, पण इथे टिकलो का नाही असं आहे ना ते, म्हणजे स्वभाव आहे ना ते. मग आता ते विसरले ना आपण विसरून जाऊ नाही का, चांगल्या कार्याला लागून जाऊ. हो घ्या आता तुम्ही खा सलाद मी खातो. हो जाऊ द्या, जरा जरा घेऊन घ्या चला. पण म्हणलं तेच आला तुमच्या चेहऱ्यावर तर. हो इथं अशा वाटतं बाबा जशा काय म्हणजे इच्छा मालकी ना तुम्ही. काय मावशी तुम्ही बी आता आमच्या मजा घेता बा. हो काही नाही ना, असं आम्हाला कामधंदे करून राहा लागते. काय करता 4 लाख रुपये फेडून देणार म्हणून आम्हाला इथं राहायला आलं. बरं आहे ना तरी बी उन्ही तरी काम केल्यापेक्षा इथं बरं आहे ना, सावलीत आहे ना, सावलीतल्या सावलीत. 4 लाख रुपये तर फिट्टी नाही तुमची, पण सोय होऊन राहिली तुमची, खाणं पिणं हे जर पाहिलं तर किती खर्च आहे. मावशी खरंच म्हणलं चांगला आहे इथं. हो घरच्यापेक्षा लय बरं आहे आमचं. आहेच ना, चांगलंच आहे ना. पण मी काय म्हणत होती, हो आम्हाला याच्यासाठी बोलावलं म्हणलं पैशासाठी. बाईगी कशी आहे म्हणलं, आम्हाला काही चुनात नाही लागत ना पैसे दिशाले आमच्या. आता कसं ते कोणती जमीन घ्यायची म्हणते असं तसं, त्याच्यावर इमारत करायची. असा प्रकल्प आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला समजलं असेल ना. काय सांगा आता आम्हाला काय एवढी कल्पना आता कोणतं कसं आहे आणि काय आहे तर. पण खरोखर बाईचा स्वभाव चांगला आहे पण एक नंबर. आम्हाला कोणत्या गोष्टी नसनस नाही करत, काही नाही. सगळं म्हणलं टापटीप पण व्यवस्थित आहे. तेच म्हणलं काय बेर असेल तर मग कसं सांग मला. नाही तर मग कसं मी बी वसूल करणार बाई, मी काही एवढी सोपी नाही. त्यापेक्षा दाबट आहे म्हणलं खादड बाई. तुला काय माहिती आहे किती खतरनाक बाई आहे. हो ना ते तर आहेच म्हणलं मावशी, बरोबर आहे तुमचं. पण काही हरकत नाही, तुम्ही गुंतवा पैसे, काय करायचं ते पाहा तुमच्या हिशोबाने. पहा त्याचं काही असो ते पाहिजे तुम्ही तुमच्या मनानं. आता मस्त आम्ही पाहुणचाराचं करतो. तुम्ही आता सलाद का तोपर्यंत आम्ही आमच्या कामाकामी लागून जातो. करा तुम्ही तुमच्या कामाकामी लागा. मी आता हे थोडंसं खाऊन घेते आणि थोडंसं इकडून तिकडून चक्कर मारतो. ठीक आहे. आले काय तकदीर काढल्या काशा गिशायनं बाप आले का, काय नाश्ता आणि सलाद आणि काय ज्यूस आणि काय जेवण. सट जेवलं का आज तर संध्याकाळी जेवायचंही काम नाही मले. कमाल आहे पण बाबा, खादोळे मॅडमनं लय सोय घेतलेली का आज. आम्हाला सांगितलं ना तुम्ही तिकडे त्या खादडबाईची गेले म्हणे, ते मावशी गेल्या आणि गाडी गिडी घेऊन. काय होतं मग विशेष तिथं? हिले काही सांगून फायदा नाही का. हो ना, घरच्या काय किंमत असते माणसाची. आता काय तुला सांगून काहीच अर्थ नाही ते. तू काय ऐकतं तरी काय, अर्ध लक्षही नसते तुझे. मग काय लोक काय मला किती मानते तुला माहित तरी आहे का. मग काय खादळ मॅडमनं स्पेशल मला फोन केला. हो खरे गावातले जर नेतृत्ववान माणूस असेल ना म्हणे तर तुम्ही 2 नंबरवर आपलं गुंपाबाई घर फिरवे. स्पेशल आम्हाला दोघांना बोलावलं, जेवण नाश्ता मीटिंग झाली. ते आता विषय तुला काही सांगून फायदा नाही, समजणार नाही, तुझ्या डोक्याच्या पळ्याला आहे ते. काय सांगू आता तुम्हाला, काय सांगा तुमच्यासारखा माणूस असा मी पाहिलाच नाही. बातच गेला देत तुम्ही कोणाच्या जरासं काय तुमच्याविषयी गोड बोललं ना, लोक म्हणलं काय हे मतलबासाठी गोड बोलत असतात का. त्याचं काहीतरी कुठेतरी घोंगळं अटकलं म्हणून तुम्हाला बोलतात ते. तुम्हाला काही समजत नाही. दिलं भाऊ मस्त आहे तुमचा भाजीपाला. बाबा काय हरभरा आला, काय ऊस आला, काय हे आलं, दिले सोय मग थैली भरून. असं आहे तुमचं काम. तुम्हाला काही लक्षात येत नाही, तुम्हाला फक्त चढून देणार पाहिजे. अशी परिस्थिती आहे घरायनं, प्रत्येक घरानं असं आहे. बायाला समजतच नाही ना माणूस कोणत्या याचा लेवलचा आहे बा, क्वालिटी काय आहे माणसाची बा, तुझ्या लक्षातच येणार नाही ते. हो मग समजून तुले सारा वेळ निघून गेल्यावर की देवीदास संस्थेने काय होता. पण जाऊ दे आता, तुला काही सांगून फायदा नाही, ते करतो मी बरोबर. आता माझ्या स्वयंपाकाचं काही करू नको. मला जावं लागतं जरा असं कामोकामी. आता बरंच जणाला 10 जणाला भेटणं आहे मला. गुंपाबाई बी येऊन राहिल्या आणि मी बी. आम्हाला ते थोडंसं एक कामानिमित्त भेटायला जायचं आहे सगळ्याच्या घरी. सरपंच हे ते बाकी सगळे, शांताराम भाऊ सगळे. काय भेटायला काय हाय काय म्हणलं तुम्ही करून काय राहिले, शिजून काय राहिले तुमचं. हो ना, सगळंच सांगतो मी. पहिले सक्सेस होते का नाही पाहू दे मले. पहिले या 10 जणाले मला भेटणे ना 8-9 जणाले. यायले जर का यायनं जर समजा हो म्हटलं, होकार जर आला की मग तुला बरोबर सांगतो मी समजून काय आहे. लय मोठी खेळी आहे ना याच्यात, तुला माहित नाही याच्यात, मग सांगेन. बाबा तुमच्या मनाने काय करायचं हो करा, मला सांगा फक्त काय आहे. ना सगळं सांगतो मी, फक्त मला आता एक वेळ भेटून येऊ दे बस. पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये.